पाली सुधागडसह रायगडातील बहुजन व स्थायिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्या या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना देण्यात आला। रायगड जिल्ह्यातील MIDC क्षेत्र, औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, वेअर हाऊस, पर्यटन व बांधकाम क्षेत्रांमध्ये स्थानिक बहुजन, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, OBC आणि आंबेडकरी समाजातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगारात प्राधान्य देण्यात यावं, तसेच विविध कंत्राटी कामांमध्ये स्थानिक उद्योजकांना संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संदेशभाई भालेराव यांच्या सक्षम नेतृत्वात रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी संघटनेचे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या उद्योगांमधून रायगडच्या युवकांनाही न्याय वाटा मिळावा, रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिकांना सन्मानाचं स्थान मिळावं आणि औद्योगिक विकासासोबत सामाजिक विकासही साधला जावा अशी ठाम भूमिका ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या निवेदनाद्वारे मांडली आहे। प्रशासन, उद्योग व्यवस्थापन आणि MIDC अधिकारी स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई भालेराव व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। औद्योगिक विकासाच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो। जिल्ह्यातील अनेक MIDC, मोठ्या औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक हब, वेअर हाऊस, पर्यटन केंद्र आणि बांधकाम प्रकल्पांमुळे हजारो रोजगार निर्मिती असली तरी स्थानिक युवकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेने संविधानिक मार्गाने स्थानिक रोजगाराचा मुद्दा पुढे आणत प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। रोजगाराच्या संधींसह कंत्राटी कामे, पुरवठा सेवा आणि विविध व्यावसायिक संधींमध्येही स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी संघटनेने केली आहे। रायगड जिल्ह्यातील सुधागड, खालापूर, कर्जत, महाड, माणगाव, रोहा, पनवेल आणि इतर औद्योगिक भागांमधील सामाजिक व आर्थिक वास्तव अधोरेखित करण्यात आलं आहे। निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भाग आजही रोजगारांच्या मर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत। उच्च शिक्षित तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेले अनेक युवक स्थानिक स्तरावर नोकरी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि इतर शहरांकडे स्थलांतर करण्यास भाग पडत आहेत। दररोजचा लांबचा प्रवास, वाढता खर्च, अपघातांचा धोका, मानसिक ताण आणि कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ यामुळे युवकांसमोर अनेक सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होत आहेत। दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील विविध MIDC क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे। उत्पादन कंपन्या, गोदामे, लॉजिस्टिक पार्क, वेअर हाऊस, पर्यटन प्रकल्प, रिसॉर्ट्स, फार्म हाऊस आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असतानाही स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात संधी मिळत नसल्याचा आरोप ऑल इंडिया पॅन्थर संघटनेने केला। स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाल्यास बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर आटोक्यात येईल, दररोजच्या धोकादायक प्रवासामुळे होणारे अपघात कमी होतील, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। याशिवाय उद्योग, प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यात विश्वासाचं वातावरण निर्माण होऊन सामाजिक सलोखा अधिक मजबूत होईल असं भालेराव म्हणाले। सर, काय सांगाल? आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। नेमकी काय आपली मागणी आहे? निवेदनाचा आशय काय नेमका आहे? आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती, महत्त्वाच्या मागणीवरती आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की आज रायगड जिल्ह्यामध्ये मी ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष आहे। आज मी या रायगड जिल्ह्यामध्ये फिरत असताना अनेक बौद्धवाडी आहेत, अनेक बहुजन समाजांची लोक आहेत, अनेक गावं आहेत, वाड्या, वस्त्या आहेत। त्या संपूर्ण विभागामध्ये फिरत असताना अनेक शिकलेली पोरं, शिकलेले कार्यकर्ते हे त्यांना रोजगार नाहीये आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उद्भवतोय। आज सुधागड तालुक्यामध्ये, कर्जत विभागामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये, पनवेल विभागामध्ये कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत, परंतु त्या ठिकाणी या जी शिकलेली पोरं आहेत, जी होतकरू पोरं आहेत, त्या पोरांना या ठिकाणी नोकऱ्या नाहीत आणि त्यांचा जो नोकरीचा प्रश्न आहे, त्यांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आज तुम्ही बघताय या ठिकाणी गरीब हा गरीबच राहत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे। आज कंपन्यांमध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत, छोटे छोटे उद्योगधंदे आहेत, परंतु गरीबाला चालना देण्यासाठी त्यातला उद्योगधंद्यांपैकी एकही प्रशासक अधिकारी या ठिकाणी दखल घेत नाही। मी अनेक दिवस झालेले आहेत त्या विषयावरती मांडतोय की जिल्हाधिकारी आहेत, या ठिकाणी SP मॅडम आहेत, आम्ही त्यांच्यापर्यंत आज निवेदन घेऊन यासाठी आलेलो आहे की जे स्थानिक लेवलच्या ज्या कंपन्या आहेत
त्या कंपन्यांमध्ये जे आमची वेल एज्युकेटेड पोरं या ठिकाणी आहेत त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगारामधून त्यांना त्या ठिकाणी धंदा उपलब्ध झाला पाहिजे, जेणेकरून जे ऍक्सिडेंट वाढलेले आहेत सुधागड तालुक्यामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये जे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ऍक्सिडेंटचं प्रमाण ह्याच्याचमुळे वाढलेलं आहे की सुधागड तालुक्यामधून खोपोली, पनवेल, पुणे, लोणावळा यासारख्या ठिकाणी पोरं अपडाऊन करतायत, मोटरसायकलवरती येतात जातात आणि तो रहदारीचा रस्ता मोठ्या प्रमाणात, त्या रस्त्याला रहदारी वाढल्यामुळे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. आज नवीन या ठिकाणी जी तरुण मुलं आहेत, घरचा जो घर चालवणारा जो युवक आहे, जो कमवणारा आहे, जर तो कमवणारा युवक जर आज घरामध्ये जर त्याचा ऍक्सिडेंट झाला, तर तो मृत पावला, तर त्या घराची अवस्था अतिशय बिकट होते. त्या घराकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्या घराची जी काही भिंत आहे ती भिंत पूर्ण ढासळते. म्हणून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी या कार्यालयाकडे आलोय की साहेब, आम्ही प्रशासनाला आमचं मायबाप मानतोय. आम्ही या ठिकाणी संविधानाला मानणारी लोक आहोत. आज आम्ही अशी मागणी करतो की आम्ही कंपन्यांमध्ये जो आमचं शिक्षण आहे त्या शिक्षणाप्रमाणे या ठिकाणी आम्हाला रोजगार द्या. त्याचबरोबर आम्ही जी मागणी करतोय ती कोणाकडे आम्ही खंडणी मागत नाही, आम्ही आरेरेवेची भाषा करत नाही. संविधानिक मार्गाने आम्ही चालणारे लोक आहोत की जे संविधानाच्या चौकटीमध्ये बसतंय, जे आमच्या मुलाच्या एज्युकेशन नुसार आमच्या पदरामध्ये पडतंय, तो हक्क, तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आपण पाहत आहोत की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जे ग्रामपंचायत आहेत, या ग्रामपंचायतीमध्ये आता काय होतंय, जो आपला ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या लेवलला असते आणि ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील जी काही कामं निघतायत त्या गावाचा होतकरू तरुण असतोय, त्याला ते काम हवं असतंय. परंतु स्थानिक जे काही ठेकेदार आहेत, जे स्थानिक जे पैसेवाले लोक आहेत, ते बाहेर गावावरतून येणार, त्या ठिकाणी कामं करणार आणि तो काम घेणार. म्हणजेच तो जो स्थानिक रोजगार ज्या माणसाला पाहिजे, तिथल्या स्थानिक माणसाला तो रोजगार मिळत नाही. त्या स्थानिक रोजगाराचा प्रश्न हा फार मोठा आहे. तर तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रशासन दरबारी आलेलो आहोत की तो प्रश्न सुद्धा या दालनाच्या माध्यमातून या ठिकाणी तो मार्गी लागला पाहिजे आणि स्थानिक भूमिपुत्राला त्या ठिकाणी त्या भूमिपुत्राचा अधिकार त्या माणसाला मिळाला पाहिजे, ही एवढी आमची माग आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.